हे बघा, आम्ही नाही सांभाळू शकत तुमच्या मुलीला, आम्हालाही नातवंड पाहिजेत. लग्नाला 8 वर्ष झाली तरी अजून काही तिची कूस उजळली नाही. शेवटी वाट तरी किती बघायची. आम्ही कितीतरी दवाखाने केले, देवांना नवस केले, पण काही उपयोग नाही. हेमंतराव त्यांच्या सुनबाईच्या वडिलांना मोहनरावांना म्हणाले, अहो पण पोरीचा 8 वर्षाचा संसार नका मोडो. तिचा पण जीव तुटतो लेकरांसाठी, पण देवाने तिच्या पदरात लेकराचे दान दिलं नाही, त्यात तिची काय चूक. मोहनराव विनवण्याच्या सुरात म्हणत होते. पण आम्ही आता आणखीन थांबू शकत नाही. आमच्या लहान मुलाला पण 2 मुलं झालीत, पण थोरल्या मुलाला अजून मूल बाळ नाही. मोहनराव म्हणाले, देवाच्या कृपेने आज ना उद्या तिची पण कूस उजवेल. आणखीन काही दिवस आपण वाट पाहू. हे बघा मोहनराव, आता मी यापेक्षा जास्त वाट पाहू शकत नाही, पण तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर आमच्याकडे एक पर्याय आहे, ज्यामुळे तुमच्या मुलीचा संसार देखील मोडणार नाही आणि आमचाही प्रश्न सुटेल. मोहनराव घाबरत म्हणाले, कोणता पर्याय? तुम्ही तुमच्या धाकट्या मुलीचे लग्न आमच्या सुमित सोबत लावून द्या, जेणेकरून तुमच्या दोन्ही मुली एकाच घरात राहतील आणि मोठ्या मुलीचा संसार पण वाचेल. कारण आम्ही सुमितचे लग्न एखाद्या दुसऱ्या मुलीबरोबर लावून दिले तर मोठ्या सुनबाईला माहेरी परत यावे लागेल. पण जर तिच्या सख्ख्या बहिणीसोबत तिच्या नवऱ्याचं लग्न केले तर दोन्ही बहिणी समंजसपणे एकाच घरात राहू शकतील. अहो हेमंतराव, हे काय बोलताय तुम्ही? मोठ्या मुलीच्या नवऱ्यासोबत धाकटीचं लग्न असं कसं होऊ शकतं? हेमंतराव म्हणाले की मी विचार करून बोलत आहे, तुम्ही सुद्धा विचार करून मला तुमचा निर्णय सांगा. मी 2 दिवसांनी परत येईल, तोपर्यंत सुमितला कळता कामा नये. असे म्हणून हेमंतराव तेथून निघून गेले. ते निघून गेल्यावर मोहनरावांनी बराच वेळ विचार केला. 2 दिवसापूर्वी माहेरी आलेल्या कुसुमने तिच्या सासऱ्याचे आणि वडिलांचे बोलणे ऐकले होते. कुसुमवर तर जणू आभाळच कोसळलं होतं. तिच्या नवऱ्यावर सुमितवर जीवापाड प्रेम होते. कधीतरी असे पण होईल याची तिला कल्पना होतीच, पण आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नासाठी आपल्याच लहान बहिणीचा विचार होईल याची थोडीशीही कल्पना तिला आली नसेल. काही कामानिमित्त सुमितचे वडील हेमंतराव कुसुमच्या गावात आले होते. तेव्हा त्या गावात त्यांना दिसायला देखणी असणारी कुसुम दिसली आणि त्यांना कुसुम पहिल्या नजरेत आवडली. हेमंतराव गावातील एक मोठे प्रस्थ होते, पण मनाने फार चांगले होते. ते गरीब आणि श्रीमंत असा भेद मानत नव्हते. त्यांनी लगेच तिच्या वडिलांना बोलवून घेतलं आणि कुसुम व त्यांच्या मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. या प्रस्तावाने मोहनराव तर अगदी गोंधळून गेले होते. मोहनराव मजुरी करून स्वतःच्या कुटुंबाचे पालन पोषण करत होते. पदरात 3 मुली होत्या. बायको तर धाकट्या मुलीला जन्म देतानाच देवाघरी निघून गेली होती. घरी जे असेल नसेल ते विकून कसे तरी मोठ्या मुलीचे लग्न लावून दिले. पण मोहनरावांना नेहमीच 2 मुलींच्या लग्नांची काळजी लागून राहिलेली असे. पण आज हेमंतरावांनी स्वतःहून त्यांच्या मुलीचा हात स्वतःच्या मुलासाठी मागितला होता. मोहनरावसाठी ही मोठी गोष्ट होती. रात्रीच्या वेळी जेव्हा मोहनराव घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. कुसुमला पुढे शिकण्याची खूप इच्छा होती, पण बापाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ती पुढे काही बोललीच नाही. हेमंतरावांनी मोठ्या थाटामाटात सुमित आणि कुसुमचे लग्न लावून दिले. सुमित आणि कुसुमचा संसार सुरू झाला. सुमित उच्च शिक्षित तरुण होता. लहान भावाला सोबत घेऊन आपल्या वडिलांचा कारभार तो व्यवस्थितपणे सांभाळायचा. कुसुम सुद्धा लहान सहान कामांमध्ये त्याची मदत करायची. खरं तर आधी मैत्री, मग प्रेम आणि त्यानंतर नवरा बायकोचे नाते असायला पाहिजे, पण यांचं अगदी उलट होतं. आधी नवरा बायकोचे नाते उमगलं, नंतर मैत्री आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. कुसुम घरात आणि सुमित कारभारात लक्ष द्यायला सुरुवात झाल्यापासून घरादाराची भरभराट झाली होती.
आता सगळेजण फक्त गोड बातमीची वाट पाहत होते. पण लग्नाला 3 वर्ष उलटून गेले तरीही त्यांच्या सुखाच्या संसाराच्या वेलीवर फूल उमगले नाही. शेवटी कुसुमला शहरातील मोठ्या डॉक्टरांना दाखवण्यात आले. प्रॉब्लेम कुसुममध्येच होता, पण तो ठीक होऊ शकत होता. कुसुमवर उपचार सुरू झाले तरीही काही फरक पडला नाही. घरच्यांनी देवाला नवस केले पण काहीच फायदा झाला नाही. तिच्या दिराला मात्र 2 मुले झाले देखील. त्यामुळे कुसुमवर आणखीनच दबाव वाढत होता. दिवसेंदिवस कुसुमचे नैराश्य वाढत होते. पण या सगळ्यांमध्ये सुमित कुसुमला समजून घेत होता. तो म्हणायचा, आपल्याला मूलबाळ झालं नाही तरी चालेल, आपण दोघेच एकमेकांना जन्मभराची साथ देऊ. पण हेमंतरावांना मात्र नेहमीच वाटायचं की सुमितला सुद्धा मुलं व्हावीत. मोठा मुलगा असल्याने सुमितला त्यांनी खूप लाडाने वाढवलं होते आणि सुमितला मूलबाळ हवेच या हट्टामुळे त्यांनी सुमितला न सांगता दुसऱ्या लग्नाचा विचार करायला सुरुवात केली. कुसुम 2 दिवसापूर्वी सहज म्हणून माहेरी आली होती. सुमित स्वतः तिला सोडायला आला होता. पण हेमंतरावांच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू होता. कुसुमने इतके वर्ष त्यांच्या घराला खूप चांगलं सांभाळलं होतं. त्यामुळे कुसुमला कायमचे माहेरी पाठवण्यापेक्षा जर तिच्या लहान बहिणीसोबत सुमितचे लग्न केले तर दोघी बहिणी एकत्र कुटुंबात नांदू शकतील असे त्यांना वाटले. म्हणून ते सुमितला काहीही कल्पना न देता मोहनरावांशी बोलायला आले होते. एकदा का मोहनरावांनी कुसुमने या गोष्टीसाठी होकार दिला की सुमितला दुसऱ्या लग्नासाठी राजी करणे त्यांना सोपे होईल असे त्यांना वाटत होते. इकडे मोहनराव विचार करून बेजार झाले होते. त्यांनी जर हेमंतरावांना नकार दिला तर कुसुमचा संसार तुटेल आणि तिला कायमचं माहेरी येऊन राहावं लागेल. आणि जर लग्नाला होकार दिला तर दोन्ही बहिणी एकमेकींच्या सवती बनतील. त्या रात्री मोहनरावांना झोप आली नाही. बापाच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून धाकट्या मुलीने स्वप्नालीने शेवटी न राहून त्यांच्या काळजीचे कारण विचारले. तेव्हा मोहनरावांनी हेमंतराव जे बोलले ते सर्व काही सांगितले. हे ऐकून घरातील सर्वजण काळजीत पडले. जर मोठ्या बहिणीचा संसार वाचवायचा असेल तर लहान बहिणीचे तिच्याच नवऱ्यासोबत लग्न लावावे लागेल असा विचार त्यांनी आधी केला नसेल. खरं तर स्वप्नालीला तिचा मित्र रोहन मनापासून आवडत होता. रोहनच्या आणि स्वप्नालीच्या वडिलांची चांगली मैत्री होती. पण स्वप्नालीने कधीच त्याला आपल्या मनातलं सांगितलं नाही. आता स्वप्नालीला असे वाटत होते की बरे झाले त्याला काही सांगितले नाही. कदाचित आपल्या नशिबात हेच लिहिलेले असावे. कुसुम ताईसाठी मला हे करावंच लागेल. स्वप्नालीने रात्रभर या गोष्टीचा विचार केला आणि दुसऱ्या दिवशी वडिलांना म्हणाली, बाबा, मी जर दाजींशी लग्न केलं तर ताईचा संसार वाचेल तर मी लग्न करायला तयार आहे. अगं पण पोरी, एवढा मोठा निर्णय घ्यायला तू लहान आहेस. हे इतकं सोपं नाही बाबा. ताईने आजवर माझ्यावर खूप प्रेम केलं, आईची माया दिली. मला तिच्यासाठी हे करावंच लागेल. माझी मनापासून इच्छा आहे तिच्यासाठी काहीतरी करण्याची. स्वप्नालीचं तिच्या ताईवर असणारं प्रेम पाहून मोहनरावांना भरून आलं. शेवटी स्वप्नाली जे काही म्हणत होती ते चुकीचं नव्हतं, कारण सुमित एक चांगला मुलगा होता. त्यांच्या घरी स्वप्नाली सुखात राहील आणि कुसुमला सुद्धा मुलबाळाचं सुख मिळेल. नाहीतर कुसुमला कायमचं माहेरी यावं लागेल आणि स्वप्नालीला पुढे कसा नवरा मिळेल याची काही खात्री देता येत नाही. आणि आपण हेमंतरावांना नाही म्हटलं तर स्वप्नालीऐवजी आणखीन दुसऱ्या मुलीशी ते सुमितचं लग्न लावून देतीलच की. म्हणून मोहनराव लग्नाला तयार झाले. मोहनराव आणि स्वप्नालीचा निर्णय जेव्हा कुसुमने ऐकला तेव्हा तिने आधी स्पष्टपणे या गोष्टीसाठी नकार दिला. का स्वप्नालीचं लग्न एका विवाहित पुरुषासोबत लावून देणं तिला पटत नव्हतं. पण तिला माहिती होतं की सुमित मनाने खूप चांगले आहेत. स्वप्नालीला ते सुखात ठेवतील. एकदा का स्वप्नाली त्या घरी स्थिरावली झाली की आपण या दोघांचा संसार सोडून कायमचं माहेरी यायचं.
हा विचार करून तिने सुद्धा लग्नाला होकार दिला. ठरल्याप्रमाणे 2 दिवसांनी हेमंतराव परत मोहनरावांकडे आले. मोहनरावांनी त्यांना लग्नासाठी होकार दिला. हेमंतरावांना फार आनंद झाला. ते तडक त्यांच्या घरी परत आले आणि सुमितला त्यांच्या खोलीत बोलवून घेतलं. सुमित, आम्ही तुझे दुसरे लग्न करून द्यायचा निर्णय घेतला आहे. अचानकपणे बाबांच्या तोंडून स्वतःच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट ऐकून सुमितला धक्काच बसला. बाबा, मला दुसरे लग्न करायचे नाही. मी कुसुम सोबत खूप आनंदात आहे आणि आम्हाला मूल नाही झाली तरी काही हरकत नाही. मी कुसुमची साथ कधी सोडणार नाही. पण कुसुमचा तुझ्या दुसऱ्या लग्नाला काहीच विरोध नाही, हेमंतराव म्हणाले. म्हणजे कुसुम का म्हणून माझ्या दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल? मला काही कळाले नाही. म्हणजे आम्ही त्यांना पर्यायच असा सुचवला आहे की कुसुम नाही म्हणू शकत नाही. कोणता पर्याय? आम्ही कुसुमच्या लहान बहिणीसोबत तुमचं लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे कुसुम सुद्धा इथेच राहील आणि कुसुम आणि तिच्या घरच्यांनी हा प्रस्ताव मान्य केला देखील. कोणाला काही हरकत नाही, पण मला हरकत आहे. कुसुमने हो म्हटलं तरी मी दुसरे लग्न करणार नाही, ना स्वप्नाली सोबत ना दुसऱ्या कोणा मुलीसोबत, असे म्हणत सुमित रागातच खोलीच्या बाहेर पडला. त्याने गाडी काढली आणि सरळ कुसुमच्या माहेरच्या दिशेने निघाला. सुमितला पाहता कुसुम धावतच आली. सुमितने गाडी लावली आणि घराच्या मागे असलेल्या शेताच्या दिशेने निघून गेला. सुमित खूप रागात आहे हे कुसुमला समजलं होतं. कुसुम सुमितकडे आली आणि म्हणाली, काही झालंय का? तुला माहित नाही का नेमकं कशाबद्दल बोलत आहात तुम्ही? म्हणजे तुला अजूनही कळालं नाही? जर माझ्यात काही दोष असता आणि मला मूल होऊ शकलं नसतं तर तू मला सोडून दिलं असतं का? असं का बोलता तुम्ही? मी तुमची साथ कधी सोडली नसती. मग मी तुझी साथ सोडून देईल असे का वाटले तुला? सुमितने असे विचारताच कुसुमच्या अश्रूचा बांध फुटला. सुमितच्या गळ्यात पडून ती रडायला लागली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत ती म्हणाली, कारण माझी मनापासून इच्छा आहे की तुम्हाला मुलं असावीत. मी तुम्हाला मुलाचं सुख देऊ शकत नाही, पण तुम्हाला देखील अधिकार आहे सुखी राहण्याचा. स्वप्नाली खूप चांगली मुलगी आहे. तुम्ही तिच्यासोबत खूप आनंदात राहाल. पण कुसुम, तुझ्याशिवाय मी आनंदात कसं राहील? तू जशी आहेस तशी माझ्यासाठी परिपूर्ण आहेस. आधी मलाही वाटायचं की आपल्याला मूलबाळ हवं, पण मी वस्तुस्थिती स्वीकारली. सुमित म्हणाला, अहो, मी तुमचं काही ऐकून घेणार नाही. तुम्ही दुसऱ्या लग्नाला होकार द्या. तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर मी सर्वस्वी हा निर्णय तुझ्यावर सोडतो, पण तरीही मी दुसरे लग्न करणार नाही. तुझ्यामुळेच मला खऱ्या प्रेमाची परिभाषा कळली आणि मी हे प्रेम करायला शिकलो. माझ्या पहिल्या प्रेमाची जागा मी कधीच दुसऱ्या व्यक्तीला देणार नाही. मी दुसरं लग्न करणार नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि काही झालं तर यात बदल होणार नाही. असं म्हणून सुमित तेथून निघून गेला. कुसुमने मूल न होण्याचे दुःख विसरून सुमितसाठी आनंदाने जगायचं ठरवलं. सुमित आणि कुसुम मोहनरावांना भेटले. दोघांनी त्यांना आपला निर्णय सांगितला. मोहनराव आणि स्वप्नालीलाही खूप आनंद झाला. हेमंतरावांना मात्र सुमितच्या निर्णयाचा खूप राग आला, पण मोठ्या मनाने त्यांनी वस्तुस्थिती स्वीकारली आणि सुमितच्या दुसऱ्या लग्नाचा हट्ट सोडून दिला. इकडे स्वप्नालीचं लग्न रोहन सोबत जुळलं. रोहनच्या वडिलांनी आपण होऊन मोहनरावांकडे स्वप्नाली आणि रोहनच्या लग्नाची गोष्ट काढली. मोहनरावांनी अगदी आनंदाने या लग्नाला होकार दिला. स्वप्नालीच्या तर मनासारखे झाले होते. लवकरच स्वप्नाली आणि रोहनचं लग्न थाटात पार पडलं. पाहता पाहता 2 वर्ष निघून गेली. सुमित आणि कुसुम एकमेकांसोबत खूप आनंदात होती. एके दिवशी कुसुमला ती आई होणार असल्याची बातमी कळली. सुमित तर आनंदाने वेडा व्हायचाच बाकी होता. घरात आनंदी वातावरण झालं. कुसुमने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्याच्या येण्याने कुसुमच्या आयुष्याला पूर्णत्व लागलं. दोघांच्या पण आयुष्यात सुख आलं होतं.
नवरा बायको हे नातं असंच मोठं बिलंदर आहे. या नात्यात थोडंसं ऐकवायचं असतं, पुष्कळदा ऐकायचं असतं, पुष्कळदा नमायचं असतं. काही वेळा थोडा अधिकार गाजवायचा असतो, काही गोष्टीचा निश्चित अट्टहास धरायचा असतो. तितक्यात गोष्टी पुष्कळ प्रमाणात सोडून द्यायच्या असतात. एक ना एक, दोन अनेक संकेत असतात. हे सगळे संकेत सांभाळताना संसारातली लज्जत लुटायची असताना दुसऱ्याला लुटून द्यायची असते. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी थोडी जरी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.